आणि आता मोठी बातमी आहे राष्ट्रवादीबाबतची। निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला एका आठवड्यात निवडणूक चिन्ह द्यावं असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत। तर पुढील सुनावणीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव कायम ठेवावं असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। राष्ट्रवादीबाबतची सुप्रीम कोर्टातली सुनावणी संपली असून पुढची सुनावणी 3 आठवड्याने होणार असल्याची देखील माहिती आहे। जवळपास एक 15-20 मिनिटं अजित पवारांचे वकील सातत्याने लढाई करत होते, वाद घालत होते की शरद पवारांना पक्ष पण नाही द्यायचा आणि त्यांना चिन्हही द्यायचं। म्हणजे या लोकशाहीमध्ये मला आश्चर्य वाटतं त्या वकिलांचं किंवा त्या विचाराचं की ही दडपशाही नाही, ही लोकशाही आहे। म्हणजे 10 शेड्यूलच्या पार्ट म्हणजे धज्जा उडाला आहे हे सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आलं आणि आम्ही नाही बोललो। त्यांच्या वकिलांशी जज आर्ग्यू करत होता की काय बोलताय तुम्ही, आम्हाला नाव तर मिळालेलंच आहे पण ते नाव पण काढून घ्या। अरे किती किती कोत्या मनाचे आहात रे, किती किती कोत्या मनाचे आहात। अरे नावच शरद पवारांनी आणलं मैदानात। खरं तर तुम्ही नाव बदलून घ्यायला पाहिजे स्वतःहून की नाही शरद पवारांचं बाळ आम्ही नाही घेणार। त्यांना ह्याची भीती आहे की हा रोपट काही क्षणातच वटवृक्षात बदलेल। त्यांना शरद पवारांची ताकद माहिती आहे। दरम्यान अजित पवारांना दिलेलं चिन्ह आणि पक्ष हे तात्पुरतं आहे, कायमचं नाही असा दावा सुप्रिया सुळे यांनी केलाय। तुम्ही असं म्हणूच कसं शकता की हा पक्ष तुमचा आहे, चिन्ह तुमचं आहे आणि आम्ही शरद पवारांना काहीच द्यायचं नाही। हे होणार नाही, हे सुप्रीम कोर्टाचे जज म्हणतायत, मी म्हणत नाहीये। त्याच्यानंतर त्यांनी असंही सांगितलं की हे सगळं जे झालेलं आहे हे सगळं इंटरिम आहे, हे परमनंट नाही। म्हणजे जसं आमच्यासाठी नाही तसं अजित पवारांना ज्या पद्धतीने पक्ष दिलाय, चिन्ह दिलाय, ही फायनल ऑर्डर नाही।